बारामतीत पवार विरुद्ध पवार होणार नाही। बाई आबांच्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही। दुसरा मतदारसंघ बघितला। सुप्रिया सुळेंचं मोठं विधान। त्यांच्याकडनं जर कुठेतरी पवार दिलं आणि इथून सुद्धा जर पवार देण्याचा निर्णय तिथं झाला का फक्त ते महायुती बरोबर, तर पवार विरुद्ध पवार हे होऊ शकतं। तर बारामतीत पवार विरुद्ध पवार होणार, रोहित पवारांची भूमिका। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं मतदान नुकतंच पार पडलं। ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न पवार कुटुंबानं केला। सुनेत्रा पवारांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार दिला नाही, त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली नाही। अशात पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीत भविष्यात पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार नाही असं मत व्यक्त केलं। प्रसंगी बारामती व्यतिरिक्त दुसरा मतदारसंघही शोधू असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। याही इलेक्शनला खूपसा इतिहास आहे जो सांगणं आज मला गरजेचं वाटत नाही। मागच्या वेळीस ही माझी तयारी इच्छा बिलकुल नव्हती आणि इथून पुढेही नसणार आहे। आणि मी पवारांच्या कुटुंबातल्या बाई आबांच्या कुठल्याही कुटुंबातल्या, मी पवार का म्हणते, नाही तर दुसरे कुठले तरी बाहेरचे पवार आणून म्हणतील आणि म्हणतील लढू नका, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे। पण बाई आबांच्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही। दुसरा मतदारसंघ बघितला। गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती, तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये लढत झाली। या सगळ्या पार्श्वभूमीवर यापुढे बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ नये असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंच्या या विधानाला सुनेत्रा पवारांनीही पाठिंबा दिला। तर आपल्याला माहिती असेल तर मी नेहमीच जसे मी राजकारणामध्ये आले त्या तेव्हापासून मी सांगत आलेली आहे की कुटुंब आमचं नेहमीच वेगळं असणार आहे आणि राजकारण वेगळं असणार आहे। त्यामुळे सुप्रियाताईंनी अतिशय चांगली गोष्ट सांगितलेली आहे। त्यामुळे त्यांनी आता निश्चय केला की पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊच देणार नाही आणि मी पण स्वतः पवारांच्या विरुद्ध लढणार नाही कोणत्याच। आणि त्यांचं वक्तव्य अतिशय चांगलं आहे आणि आम्हा सगळ्या कुटुंबाची सुद्धा तीच इच्छा आहे। बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार नाही असं सुप्रिया सुळे म्हणत असल्या तरी आमदार रोहित पवारांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका घेतली। राष्ट्रवादीनं भाजपची साथ सोडावी अशी अट रोहित पवारांनी घातली। विषय एवढाच आहे की भाजपची साथ अजितदादांच्या पक्षाला सोडली तर आम्ही एकत्रित येऊ शकतो। दादा सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, सामान्य लोकांच्या वतीने लोकांना आज ज्या काही अडचणी येत आहेत त्या मनामध्ये ठेवून भाजपच्या विरोधात बोलत होते। आता हा जो पक्ष आहे अजितदादांचा, तो जो भाजपला चिटकून मांडीला लावून बसणार असेल तर मग आम्ही एकत्रित कसं येणार, कसं त्या ठिकाणी लढणार? तसंच बारामतीमध्ये सुद्धा उद्या जाऊन जर महायुतीमध्ये तो पक्ष तिथं राहिला आणि त्यांच्याकडनं जर कुठेतरी पवार दिलं आणि इथून सुद्धा जर पवार देण्याचा निर्णय तिथं झाला का फक्त ते महायुती बरोबर, तर पवार विरुद्ध पवार हे होऊ शकतं। बारामती मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला। या मतदारसंघावर पवार कुटुंबाचं वर्चस्व राहिलंय। गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या कुटुंबातील भाऊबंदकी समोर आली। मात्र आता बारामतीत यापुढे पवार विरुद्ध पवार लढत टाळण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेंचा आहे, तर रोहित पवारांनी काहीशी वेगळी भूमिका घेतली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर 2029 मध्ये नेमकं काय घडणार हे तेव्हाच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असेल एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।